अक्षरशः जर त्या विमानाचे अवशेष तुम्ही पाहिलेत, कोळसा झालेला आहे त्या विमानाचा पूर्ण, त्यामुळे त्यातल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही। अहमदाबाद गुजरात मेघानी नगर या भागात ही घटना घडली आहे। विमानाने 1:17ला टेक ऑफ घेतलं आणि लगेचच पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगर या भागात कोसळलेला आहे। याचा एक भाग आपल्याला खाली पडलेला जो दिसतोय तो पूर्णपणे त्याला आग लागली आहे, त्या विमानाच्या भागाला कोळसा झाला आणि त्यामुळे झाड सुद्धा पूर्णपणे कोळसा झालं, काळं ठिक्कर पडलंय। हे आता विमानाचे काही अवशेष जे पडलेले आहेत ते सुद्धा सगळे शोधले जात आहेत आणि प्राथमिकतेने कोणी नागरिक नाही ना, प्रवासी नाही ना ते बघितलं जात आहे, कारण त्यांना वाचवणं ही प्राथमिकता आहे। त्यामुळे सगळीकडे कुठे कोणी पडलेलं नाही ना हे बघितलं जात आहे आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। हे सगळे विमानाचे तुकडे एका बाजूला गोळा केले जात आहेत। विमान आणि सामानाचे हे सगळे तुकडे आहेत, पूर्णपणे काळे ठिक्कर पडलेले आहेत, जळून खाक झालेले आहेत, पण तरी ते ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे ते सगळे एका बाजूला केले जात आहेत, कारण बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत म्हणून हे काम केलं जात आहे। हे जे तुम्ही दृश्य बघताय त्या ठिकाणचं आहे जिथे ते विमान कोसळलं। हळूहळू सगळे लोक पुढे पुढे जात आहेत आणि बचाव कार्यासाठी प्रयत्न करत आहेत। स्थानिक सुद्धा त्यात सहभागी आहेत, अग्निशमन दलाचे पोलीस अधिकारी असे सगळेच जण एकत्रितपणे मदत करत आहेत। NFSCची टीम आपल्याला दिसते। बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पूर्णपणे विमानच कोसळलेलं आहे। या विमान कोसळल्यामुळे झाडं पडलेली आहेत, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे बचाव कार्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। पण अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका सगळ्या आपल्याला दिसत आहेत। हीच ती इमारत ज्याच्यावर ते विमान आपटलं होतं। ही इमारत तुम्ही बघू शकाल, काही क्षणामध्ये तुम्हाला दिसेल, पण अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। गंभीर घटना घडलेली आहे। 242 प्रवासी क्रू मेंबर सकट या विमानात होते, त्यांच्याविषयीचं सगळं अपडेट आपल्याला समोर येईल, पण किती जण वाचतील या संदर्भात प्रश्नच आहेत, कारण 1,500 फुटांवरून हे विमान खाली कोसळलं। नेमकं हे विमान कशामुळे कोसळलं, इतक्या इमारतीच्या जवळ ते कसं काय गेलं, धक्का कसा काय लागला इमारतीला, ह्या सगळ्या गोष्टी समोर येतीलच। मात्र घटना घडली आहे ती फार मोठी आहे, फार गंभीर आहे। एका बाजूला विमानात जे होते त्यांच्याही जीविताची हानी झालेली असू शकते आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी ते कोसळलं, ज्या रहिवासी भागामध्ये ते कोसळलं त्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली असू शकते। इमारती खूप मोठ्या प्रमाणात धूर आहे, धूर यामुळे लोकांना जर कोणी अडकले असतील तर बाहेर काढणं जरा कठीण पडतंय। अग्निशमन दलाचे आणि NFSCचे जवान इमारतीमध्ये गेलेले आपण बघितलं। हा बघा, हा अजून एक विमानाचा तुकडा जो बाजूला करण्याचं काम सुरू आहे, कारण प्रत्येक गोष्ट चेक केली जाते, कोणी तिथे अडकलेलं नाही ना, अडकून पडलेलं नाही ना। जळून खाक झालेल्या या सगळ्या वस्तू आपल्याला दिसत आहेत, पण त्या बाजूला केल्या जात आहेत, कारण कोणी तिथे अडकलं नाही आहे ना, काही महत्त्वाचं सापडलं नाही ना, यासाठी ही तपासणी केली जाते। विमान इमारतीला धडकलं आणि कोसळलं, याच त्या इमारती जिथे हे विमान धडकलेलं आहे, इमारतीतल्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, पण इमारत पण पूर्णपणे काळी झालेली आहे। हे विमान इमारतीच्या वरच्या भागाला जाऊन धडकलं आणि तिथेच अडकून पडलं। त्याचा काही भाग पुढे पडला, काही भाग मागे पडला त्या इमारतीच्याच आजूबाजूला, त्यामुळे इमारतीतल्या राहणाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि मगाशी आपण एक छायाचित्र बघत होतो जिथे विमान वरच्या भागात इमारतीला अडकून राहिलेलं होतं, त्याचा काही भाग। ही 4 दृश्य एका वेळेला तुम्ही बघताय। या घडीला एक महत्त्वाची घडामोड, देशाचं लक्ष जिच्याकडे लागेल अशी घडामोड घडलेली आहे, कारण
संख्या कमी नाही आहे, संख्या खूप मोठी आहे. 242 लोक घेऊन हे विमान उडालेलं होतं. क्रू मेंबर्स, कॅप्टन, को कॅप्टन आणि अर्थात प्रवासी सुद्धा. एकूण 242 लोक या विमानात होते आणि नेमकं ते मेघानीनगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे. ज्या ठिकाणी ते कोसळलंय तिथलीच दृश्य आपण बघतोय. दृश्यमानता थोडी कमी आहे कारण हे विमान आपटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि काळा धूर सगळीकडे पसरला. त्यामुळे पुढे सगळेजण जात आहेत आणि आधी बचाव कार्य सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं जात आहे. हॉस्पिटलमधली दृश्य एका बाजूला आपण बघताय. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे जवळच एक हॉस्पिटल आहे. या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना आणलं जात आहे, जे जे जखमी आहेत त्यांना, आणि यंत्रणा सुद्धा कामाला लागली आहे हॉस्पिटलची. स्थानिक नागरिकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. पटापट तिथे जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. ही बघा मोबाईलची दृश्य, कसं हे विमान कोसळलं. आधी इमारतीला आपटलं, मग मोठा स्फोट झाला. त्यामुळे किती जण वाचतील याबाबतची शंकाच आहे. ज्या ठिकाणी अजूनही धूर धुमसतोय, आग धुमसतीये, तिथली दृश्य आणि हीच ती इमारत ज्याला आपटलं ते विमान. त्या इमारतीची काय अवस्था झाली आहे यावरून घटना किती भीषण आहे याची कल्पना आपण करू शकतो. मेघानीनगर हा भाग जिथे ही घटना घडली आहे. अजून दृश्य स्पष्ट व्हायला लागले, चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. तिथली जी झाडं होती, या परिसरातली झाडं, ती सुद्धा काळी ठिक्कर पडलेली आहेत. आधी कळत होतं की 12:30 वाजता विमान उडलंय, पण माहिती अशी मिळते की 1:17 अहमदाबादवरनं AI-117 हे विमान उडालं. लंडन करता ते उडालं. क्रू मेंबर्स 12 आणि एकूण 242 जण घेऊन हे विमान उडालं. पण पुढच्या 10-15 मिनिटांमध्येच हे विमान एका इमारतीला जाऊन आपटलं आणि तिथेच पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. स्फोट झाला आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. त्यामुळे या विमानातनं किती जण वाचले असतील या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, शंका आहे. साधारण 1,500-2 हजार फुटावरून ते खाली कोसळलेलं आहे विमान. अर्थात या गोष्टी सगळ्या पुढच्या, की हे विमान का कोसळलं, काय कारणाने कोसळलं, काही तांत्रिक बिघाड होता का, काय नेमकं घडलं, हे सगळं समोर येईल. पण घटना मोठी घडलेली आहे. ज्या इमारतीला हे विमान आपटलं त्या इमारतीची अवस्था बघा काय झाली आहे. पूर्णपणे काळी ठिक्कर पडली आहे ही इमारत. सगळ्या इमारतीतल्या वाचलेल्या लोकांना पटापट बाहेर काढण्यात आलं, पण आवाजही इतका मोठा झाला विमान कोसळण्याचा की तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातले एक 5-7 फूट लांबपर्यंतचे जे सगळे प्रवासी जे सगळे रहिवासी होते ते घरातून बाहेर पडले. आमच्या प्रतिनिधी विभा पटेल यांच्याशी आपण बोलूया. विभा, क्या ताज़ा जानकारी? बहुत बड़ी दुर्घटना है. अहमदाबाद में जो अहमदाबाद एयरपोर्ट, इंटरनेशनल एयरपोर्ट है, वहाँ से अहमदाबाद से लंदन जाने वाली फ्लाइट 137 को यहाँ से टेक ऑफ हो रही थी. टेक ऑफ टाइम से वो प्लेन क्रैश हो गया और जो उसमें पैसेंजर की बात करें तो 230 पैसेंजर लंदन जाने के लिए यहाँ अहमदाबाद से निकले थे और एयर इंडिया की फ्लाइट है और फ्लाइट में जो क्रैश हुआ इसके बाद जो यहाँ जो लोग हैं पैसेंजर था उन सब लोगों को अहमदाबाद सिविल हॉस्पिटल है वहाँ सारवार के लिए तमाम लोगों को लाया जाएगा. और यहाँ ये देख सकते हैं कि माहौल के जहाँ जो फ्लाइट है, फ्लाइट क्रैश होने के बाद तुरंत उसको सारवार मिले, लेकिन यहाँ से जो फ्लाइट क्रैश हुआ उसमें ज़्यादातर लोग बंद हो गया है तो उनके लिए सारवार देने के लिए शुरू किए हैं. और साथ में दूसरा जो जगह है PM ऑफिस के जहाँ पोस्टमार्टम होता है, जिन लोगों की मृत्यु हो गई है उसको डायरेक्ट PM ऑफिस ले जाएगा. और यहाँ का जो प्रशासन है, प्रशासन जो राहत कामगिरी है वो शुरू किए
यहाँ रेस्क्यू करने के लिए कामगिरी शुरू की गई है। तो आप यहाँ जो 137 से घटना बनी है, तो लगातार सब लोगों को अहमदाबाद सिविल हॉस्पिटल पहुंचाया जाएगा और उसका फैमिली को जो मैसेज दिया जाएगा कि जो जिन लोग हैं अहमदाबाद का है या तो अहमदाबाद से बाहर का है, वो सारी जानकारी अभी प्रशासन ले रहे हैं। और एयर इंडिया से अभी जो एयर इंडिया की कोई ऑफिशियल इंफॉर्मेशन नहीं मिली है, लेकिन यहाँ से जो सूत्रों से हवाले से खबर मिली है कि उसमें से 200 से ज्यादा पैसेंजर लंदन जाने के लिए अहमदाबाद से निकले थे।